आपल्यासोबत भाजपाचे नेते प्रवीण दरेकर सर काल भाजपाचा महायुतीचा जो शपथ झाला ग्रँड झाला त्यामध्ये खूप लोक होते आणि सगळं स्तरातील लोक आले होते. मात्र त्यावर नाना पटोलेंनी टीका केली. ते म्हणलेत की शपथविधीला आम्हाला बोलवलं असतं आम्ही आलो असतो. मला वाटतं नाना पटोलेंची भूमिका दुतोंडी आहे. एकीकडं EVMच्या आधारे सरकार आलं म्हणून ते सरकारला वैधानिक मानायला तयार नाहीत आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी आम्हाला का बोलवलं नाही म्हणून त्या ठिकाणी ढोल पिटायचा. मला वाटतं नियमाप्रमाणे सर्व आमदारांना पक्षाच्या प्रमुखांना त्या ठिकाणी निमंत्रण गेलेली आहेत. आता ह्यांचं कसं दोन्ही बाजूनी ढोल वाजवायचा. बोलवलं तर का बोलवलं, बोलवलं नाही तर का बोलवलं नाही. आणि म्हणून मला वाटतं आता ते संभ्रमित झालेले आहेत. ते पराभवानं एवढे हताश झालेले आहेत की त्यांच्याकडे कुठलाच मुद्दा नाही. म्हणून अशा प्रकारचे विषय काढून त्या ठिकाणी काहीतरी आपण चर्चेत राहावं किंवा त्या ठिकाणी लोकांसमोर सरकारच्या बाबतीत मत खराब तयार करण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांचा दिसतोय. सर संजय राऊत म्हणाले जर काल एकनाथ शिंदेने उपमुख्यमंत्री शपथ घेतली नसती तर त्यांच्याशिवाय भाजपाने शपथविधीची तयारी केली होती. म्हणजे त्यांना ते आले नसते तरी शपथविधीचा कार्यक्रम काल झाला असता. मला वाटतं संजय राऊत काय भाजपच्या गोटात शिरलेले आहेत का? भाजपचे निर्णय संजय राऊतांना सांगून त्या ठिकाणी घेतले जातात का? मला वाटतं हवेत गोळीबार करायची संजय राऊतांना सवय आहे. त्यातलाच हा प्रकार आहे. जर त्या ठिकाणी त्यांना सहभागी व्हायचं नसतं तर ते झाले नसते. परंतु त्या ठिकाणी तिन्ही पक्ष अत्यंत विश्वासानं समन्वयातून त्या ठिकाणी सरकारमध्ये सामील झालेले आहेत. आणि असं कुठेही नव्हतं की एकनाथरावजी शिंदे सामील झाले नसते तर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याशिवाय शपथविधी समारंभ पार पाडला असता असं अजिबात नव्हतं. संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी. त्यांचा पक्ष अशा प्रकारच्या आपल्या वक्तव्याने रसातळाला चालला आहे त्याची चिंता करावी आणि त्या ठिकाणी उभाटा वाचवावी. भाजपची किंवा एकनाथ शिंदेंची चिंता राऊतसाहेब आपण करू नका, स्वतःची चिंता करा. सर लाडक्या बहिणींचं लाडकं सरकार आलं आहे. आता विरोधक टीका करतात की लाडक्या बहिणींचे जे वाढीव पैसे आहेत ते कधीपासून मिळणार. सुप्रिया सुळे म्हणतात की याच अधिवेशनामध्ये कायदा मंजूर करून लवकरात लवकर बहिणींना पैसे द्या. या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे की निवडणुकीमध्ये जी आश्वासनं प्रमुख 10 आश्वासनं राज्याच्या जनतेला दिलेत, ज्याच्यावर विश्वास राज्याच्या जनतेने ठेवला आहे ती सगळी आश्वासनं आमच्या टॉप अजेंडावर आहेत. आणि त्याच्यात सर्वाधिक प्राधान्याचा अजेंडावरचा विषय कुठला असेल तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची जी आमची त्या ठिकाणी घोषणा होती ती घोषणा 100% आम्ही पूर्ण करणार. त्याची व्यवस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही मुख्यमंत्री करतील. दिलेला शब्द महायुती सरकार 100% पाळेल. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील. सर सोलापूरमध्ये EVMच्या विरोधामध्ये आमदार एल्गार पुकारण्यात आला होता. ते मतदान घेण्यात नाही आलं. मात्र राहुल गांधी त्याच गावामधून एल्गार पुकारणार आहेत, त्याच गावातून लॉंग मार्च यात्रा काढणार आहेत. मला वाटतं राहुल गांधींचे बचकने अशा प्रकारचे त्या ठिकाणी गोष्टी सुरू आहेत. मी चाळे म्हणणार नाही, कारण आपण बघाल की राहुल गांधी या देशाचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्या ठिकाणी संविधान एका बाजूला हातात घ्यायचं आणि संविधानानं जी लोकशाही आपल्याला दिले, जे निवडणूक आयोग निवडणूक यंत्रणा त्या ठिकाणी आपल्याला दिले, त्या आधारे जेव्हा निवडणुका होतात त्या संविधानाला अनुसरून होतात. मग तुम्ही संविधान मानायला तयार नाही का? तुम्ही त्या ठिकाणी लोकशाही मानायला तयार नाही का? तुम्ही निवडणूक आयोगाने घेतलेल्या निवडणुका मानायला तयार नाही का? हा प्रश्न माझा राहुल गांधी आणि काँग्रेसच्या मंडळींना आहे. एकदा निवडणुका झाल्या आयोगाच्या आदेशान्वये की त्याच प्रकारच्या निवडणुका पुन्हा घेणं हे कुठल्या कायद्यात बसतं? हे नियमबाह्य आहे, बेकायदेशीर आहे. आणि घटनेत ज्या गोष्टी बेकायदेशीर आहेत, नियमबाह्य आहेत, त्या गोष्टींना कायदा थारा देत नाही, संबंधित यंत्रणा थारा देत नाही.
सर, अजित पवारांच्या वीर बंगल्यात बैठक पार पडली. काही पराभूत उमेदवार आहेत, त्यांनी दादांची भेट घेतली आणि सांगितलं की महायुतीच्या काही लोकांनी आमचं काम केलं नाही, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामध्ये सुनील टिंगरे असतील, अतुल बेनके असतील, राजेश पाटील असतील, देवेंद्र भुयारा यांनी दादांसमोर नाराजी व्यक्त केली. नाही, मला वाटतं त्यांच्या अंतर्गत बैठकीत काय झालं मला माहीत नाही. तथापि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एकमेकांचं अत्यंत विश्वासानं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. अगदीच सांगायचं तर भारतीय जनता पार्टी तर सोडाच, आमचा विचार परिवार आहे, त्यांनी राष्ट्रवादीचं घराघरात जाऊन त्या ठिकाणी काम केलं आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारची जर शंका उपस्थित केली असेल तर ती निराधार असेल, त्या ठिकाणी त्याला काही अर्थ असेल असं मला वाटत नाही. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.